नांदगांव तालुका के परधाड़ी गांव में आज एक चौंकाने वाली घटना घटी। ग्रामीणों और अभिभावकों ने सीधे जिला परिषद मराठी स्कूल पर ताला जड़ दिया। वजह बहुत साफ है, शिक्षा अधिकारी कोमा में चले गए हैं। बार बार शिकायत करने के बावजूद शिक्षक का पता नहीं चला। छात्रों की पढ़ाई का नुकसान हो रहा और अधिकारी गहरी नींद सो रहे हैं। ग्रामीणों ने प्रशासन को पहले ही लिखित चेतावनी दे दी थी, अगर 28 तारीख तक शिक्षक नहीं मिले तो हम स्कूल में ताला लगा देंगे, लेकिन शिक्षा विभाग ने जानबूझकर उस चेतावनी को नज़रअंदाज कर दिया और आज सुबह ठीक 11 बजे अभिभावकों का गुस्सा फूट पड़ा। स्कूल में ताला लगा था, छात्र स्कूल के बाहर बैठे थे और शिक्षक भी बाहर खड़े होकर पढ़ाते नजर आए। यह दुर्दशा किसने की? शिक्षा विभाग की लापरवाही की वजह से। जब तक शिक्षक नहीं मिलते ताला नहीं खोलेंगे। ग्रामीणों का रुख साफ है, जब तक शिक्षक नहीं मिलते स्कूल का ताला नहीं खोलेंगे। लेकिन बिना फोन उठाए अधिकारी कौन सा अभियान चला रहे थे? दोपहर तक एक भी अधिकारी मौके पर नहीं दिखा। क्या ये शिक्षा का मंदिर है या प्रशासन की निष्क्रियता का शिकार? शिक्षा के अधिकारी, अधिनियम की धज्जे उड़ाने वाले अधिकारी आज बच्चों की पढ़ाई पर ताला लगाने के जिम्मेदार हैं। इसके लिए कौन जिम्मेदार? शिक्षा अधिकारी या उनके ऊपर बैठा पूरा सिस्टम? बार बार शिकायत के बावजूद शिक्षा अधिकारी आंखों पर पट्टी बांधे बैठे हैं। अभिभावकों और ग्रामीणों को खुलकर विद्रोह करना पड़ा। यह प्रशासन की निष्क्रियता का आईना है। अब बस यही सवाल है कि क्या छात्रों का भविष्य खराब करने वाले इन बेहोश अधिकारियों पर कार्रवाई होगी या सिर्फ फाइल पर मुहर लगाकर बच्चों का भविष्य अभी भी अंधेरे में ही रहेगा? ओबीसी आणि जनरल त्यातले त्या एसटी समाजाचे खूप जास्त पोरं आलेले ते जर शिक्षणापासून गाव लेवलला वंचित होत असेल तर त्यांचं भविष्याचा विचार कोणी करायचा? काम हे होतं त्यांना गांभीर्य नाही येतात. आपण असंच केलं होतं त्यावेळी मॅडम स्वतः आले ते तात्पुरते आजचे दिवस आहे, उद्या काय होणार होतं ना? दादा बोलतोय. नमस्कार. हा सर नमस्कार. हा सर, तर आता नियमानुसार आम्ही तुम्हाला जे लेखी निवेदन दिलेले पेपर आउट झालेला आहे आणि सगळं तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. असं असताना आज मितीपर्यंत कुठलेही शिक्षक इथं आलेले नाहीये. नाही सर, ते 2 शिक्षक कसे पाठवलेले आहेत आम्हाला माहिती आहे. ते इंग्लिशच्या शाळेतून तुम्ही आजचा दिवस भेटून देण्यासाठी पाठवलेले ते तिथे 2 शिक्षक आहेत. ते शिक्षक जर एक इथं आलेले एक जर तुम्ही सांभाळणार असं तर ते निघून जाणार आहे तिथून. नाही तुम्ही देणार कुठून? आता आम्ही तुमची वाट बघितलेली 4 फेऱ्या झाल्या सर. हॅलो, 2 शिक्षकांची लेखी घ्या. हा 4 फेऱ्या झाल्या तुमच्या. आणि सर तुम्ही स्वतः गट शिक्षणाधिकारी या नात्याने तुम्ही ते यायला पाहिजे होतं. याचा अर्थ तुम्हाला त्याचं गांभीर्य नाहीये, तुम्हाला त्याचे म्हणजे कळत नाहीये. मागच्या वेळेला आम्ही असंच केलं तर ठोके मॅडम दिवसभर इथं उभ्या हजर होत्या, तुम्ही आलेलेच नाही तिथं. म्हणतात आम्ही कुठून देणार आहे, तर आम्ही कुठून आणायचे? मग सर आता तुम्ही जर कुठून देणार असेल तर आम्ही कुठून आणायचे? तुम्ही द्या कुठून आणायचे असेल तर मग आम्ही कुठून आणायचे? गावच्या वतीने आम्ही कुठून आणायचे शिक्षक? हा म्हटलं तुम्ही म्हणता आम्ही कुठून आणायचे? आम्ही कुठून आणायचे शिक्षक हे सांगा ना आम्हाला. आम्ही घेऊन येतो. अहो हे आजच्या दिवस येणार आहे. तुम्ही मागच्या वेळी त्या शिक्षक दिला 11 दिवस गायब झाला, अजून त्याचा पत्ता नाही इथं. हे उत्तर चुकीचं आहे. हे सर तुमचं उत्तर चुकीचं आहे सर एकदम. तुम्ही मागे एक शिक्षक दिला नाही का तुम्ही? हा दिला, मग तो किती दिवस झाला ना आतापर्यंत चिकनगुन्हा. आता खरं असते ते चिकनगुन्हा झाला नाही, कोण पाहायला गेलं सर तिथं? आजपर्यंत शाळेमध्ये एकही शिक्षक नाही सर. हे आजही शिक्षक आले, आजचे पुढचे राहणार आहे, उद्या निघून जाणार आहे सर. तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या. आणि तुम्ही खरं असतं की ते यायलाच पाहिजे होतं. तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या की आम्ही तुम्हाला 2 का 4 का 8 दिवसात शिक्षक देऊ म्हणून. तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या. या ना तुम्ही सर. आता इथं ये तोपर्यंत आम्ही शाळेला कुंप लावून ठेवतो. या किती वेळा द्या ना सर तुम्ही? हा मग तोपर्यंत आता मुलं इथेच बसून ठेवायचे का? आम्ही निघून जायचं?
नाही नाही, वर्गामध्ये कुलूप नाही उघडं राहणार सर. हे ग्रामस्थ म्हणतात मुळीच कुलूप उघडायचं नाही. आता मी एक टकाच काही कुलूप उघडणार, दिशावी माझ्याकडे बी नाही. चला कुलूप उघडला असतं तर सगळीकडून मला लटकले असते, कुलूप उघडू नका म्हणून. खरं असेल सर, तुम्ही वेळेवर यायला पाहिजे होतं. त्यांना सांगितलं होतं आपण. जाऊ दे, त्यांना गांभीर्य नाही.